नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलवर. आजचा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांकडे नवस कसा मागायचा. अनेक लोक नवस करतात, पण काहींना फळ मिळत नाही, तर काहींना यामागचं खरं कारण काय आहे आणि स्वामींना नवस मागताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. चला तर मग पूर्ण माहिती जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नवस म्हणजे काय? नवस म्हणजे आपल्या मनातील एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून देवाला दिलेला एक शब्द किंवा वचन. जसे की माझी ही इच्छा पूर्ण झाली तर मी स्वामींची सेवा करीन, मी मंदिरात जाऊन प्रसाद वाटेन. पण लक्षात ठेवा, नवस हा व्यवहार नाही, तो श्रद्धा आणि विश्वास यांचा एक दिलेला शब्द आहे. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींकडे नवस कसा मागायचा? स्वामींकडे नवस मागताना या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. स्वच्छ मन आणि श्रद्धा ठेवा. नवस मागताना पूर्णपणे मन शांत आणि पवित्र असायला हवं. स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर बसा. सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावून शांतपणे स्वामींचे ध्यान करा. मनापासून प्रार्थना करा. आपली इच्छा स्पष्टपणे स्वामींसमोर मांडा. उदाहरणार्थ, स्वामी माझी ही समस्या दूर करा, मी तुमचा नवस पूर्ण करेन. छोटा नवस करू नका. जो नवस पूर्ण करू शकत नाही तो कधीही करू नका. नवस साधा ठेवा. मोठे मोठे नवस करण्यापेक्षा छोटा पण प्रामाणिक नवस करा. नवस करताना टाळायच्या चुका. अनेक लोक या चुका करतात. फक्त गरज पडली की स्वामी आठवणे. नवस पूर्ण न करणे. स्वार्थी हेतूने नवस मागणे. दुसऱ्याच्या वाईटासाठी प्रार्थना करणे. लक्षात ठेवा, स्वामी नेहमी चांगल्या आणि सत्य मार्गावर चालणाऱ्यांवरच कृपा करतात. नवस पूर्ण कसा करायचा? जेव्हा तुमचा नवस पूर्ण होईल, स्वामींचे आभार माना. दिलेला शब्द नक्की पाळा. शक्य असल्यास गरिबांना मदत करा. स्वामींचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ हे नाम जपणे सर्वात मोठा नवस आहे. मित्रांनो, स्वामींकडे नवस मागणे म्हणजे फक्त इच्छा पूर्ण करणे नाही, तर तो एक विश्वासाचा आणि भक्तीचा मार्ग आहे. जर तुम्ही मनापासून श्रद्धा ठेवली तर स्वामी नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.